गुड इव्हनिंग ऑल. पुढची जी काही 50-55 मिनिटं आहेत ती अत्यंत महत्वाची आहेत, की कदाचित तुमच्या आयुष्याला दिशा देणारे ठरू शकतात. करन्सी आणि कमॉडिटीज ट्रेडिंग. करन्सी आणि कमॉडिटीज ट्रेडिंग कुठल्या मार्केटला चालतं, कसं चालतं, त्याच्या काय गरजा आहेत, त्याला काय भांडवल लागतं, त्याला रेसिपी कुठली आहे, या सगळ्या गरजा आपण नीट समजावून घेऊ. कमोडिटी म्हणजे काय? कमोडिटी दोन प्रकार आहेत कमोडिटीचे. एक तर रॉ मटेरियल ही सुद्धा कमोडिटी असू शकते, किंवा कमोडिटी पासून आपण जे काही फिनिश्ड प्रोडक्ट तयार करतोय त्यालाही आपण कमोडिटी म्हणतो. मिनरल्स किंवा खनिज हे रॉ मटेरियल आहे, आणि त्यापासून मेटल्स तयार होतात. मेटल्स कुठले कुठले असतात? बेस मेटल्स आणि बुलियन मेटल्स. बेस मेटल्स म्हणजे काय? हे जे आपले लोह, कॉपर, झिंक हे सगळे बेस मेटल्स आहेत. आणि बुलियन मेटल्स कुठले आहेत? प्रेशियस मेटल्स म्हणजे काय? गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम हे सगळे प्रेशियस मेटल्स. आपली बऱ्यापैकी ऍग्रिकल्चरल कंट्री असल्यामुळे आपला बऱ्याचशा लोकांचा शेतीशी संबंध येतो. कुठले कुठले आहेत ऍग्री प्रोडक्ट्स? टोमॅटो, कांदा हे सगळे दीज आर ऑल ऍग्री प्रोडक्ट्स. गोल्ड, क्रूड ऑइल, आणि या सगळ्यांचं ट्रेडिंग चालतं. बरं, हे ट्रेडिंग आजपासून चालतं का? या सगळ्या कमोडिटीजचं ट्रेडिंग गेल्या कित्येक वर्षांपासून, म्हणजे शेकडो वर्षांपासून याचं ट्रेडिंग चालतं. पूर्वीच्या काळी तर करन्सी नव्हती तेव्हा बार्टरिंग चालायचं. बार्टरिंग म्हणजे काय? मला बार्टरिंग प्रकार आवडतो, म्हणजे मला बार्टरिंग हा प्रकार आठवतो लहानपणी खेड्यामध्ये, की जे 12 बलुतेदार होते त्यांना आपण धान्य द्यायचो किंवा ते आपल्याला सर्व्हिसेस द्यायचे. वर्षा शेवटी त्यांचा हिशोब व्हायचा, त्याला बार्टरिंग म्हणतो आपण. आता चलनी नाणं किंवा करन्सी आली, आणि करन्सीच्या एक्सचेंजमध्ये कमोडिटीजचा व्यापार कित्येक वर्षांपासून तोही सुरू आहे. कॉइन्स आले सुरुवातीला, नोट्स नंतर आल्या. तर या सगळ्या व्यापारामध्ये आपल्याला काय काय करता येईल आणि याचे फायदे कुठले कुठले आहेत? हे जे कमोडिटी ट्रेडिंग एक्सचेंज उभं केलं, अख्खं एक्सचेंज इंडियामध्ये उभं झालं, त्याचे फायदे कुठले कुठले आहेत? एकतर त्यात छान लिक्विडिटी असते. लिक्विडिटी सगळ्याच प्रोडक्टमध्ये असते असं गृहीत धरू नका. लिक्विडिटी असणारे प्रोडक्ट कुठले कुठले आहेत? एकतर एनर्जी प्रोडक्ट्स, काही बेस मेटल प्रोडक्ट्स, आणि बुलियन मेटल जे आहेत त्याच्यामध्ये फार सुंदर लिक्विडिटी असते. म्हणजे गोल्ड, सिल्वर, क्रूड ऑइल. ओके, काही 2-3 उदाहरणं मी तुम्हाला सांगितले. हेजिंग पण करता येतं आपल्याला. की हेजिंगचा अर्थ काय होतो? हेजिंग म्हणजे काय, की आता माझा पूर्ण व्यापार, समजा माझी एखादी आयटी कंपनी आहे, त्या आयटी कंपनीचं नाव इन्फोसिस आहे, तर त्या कंपनीला डॉलरची गरज असते, किंवा त्यांचं जे पेमेंट येतं, पे आउट येतं, ट्रेड रिसिवेबल त्याला आपण म्हणतो, की उधारी लोकांकडनं येणारी, ती उधारी डॉलरमध्ये. आणि डॉलर जर डाऊन झाला, आज 72-73 रुपये सुरू आहे, तो जर डॉलर डाऊन झाला, 65 रुपये झाला, तर काय होईल? आपल्याला फटका बसेल ना. तर आपण 72 रुपये लॉक करून ठेवू शकतो. भविष्यात समजा 75 झाला तर तो थोडासा लॉस होईल आपला. पण याला आपण हेजिंग म्हणतो. हेजिंगच्या बऱ्याच लेवल असतात. इन्फ्लेशन प्रोटेक्शन, त्या लॉकिंगमुळे आपल्याला इन्फ्लेशनचं एक डायव्हर्सिफिकेशन, हाय रिटर्न्स मिळतात, बऱ्याच गोष्टी आहेत. आणि ट्रेडिंग ऑन लोअर मार्जिन हा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे ऍज अ ट्रेडर म्हणून. आणि मोस्टली आपण सगळे ट्रेडरच बनणार आहोत. काय फायदे आहेत? हे सगळे फायदे आहेत. कमोडिटी ट्रेडिंग दोन प्रकारामध्ये चालतं, एक तर स्पॉट ट्रेडिंग किंवा डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग. स्पॉट आणि डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग हे जे दोन सेगमेंट आहेत. स्पॉट ट्रेडिंग म्हणजे काय? जागेवरचा व्यवहार. मला समजा 100 पोती गहू घ्यायचे विकत, काहीतरी भाव ठरला माझा 3-3.5 हजार रुपये पर क्विंटल भाव ठरला, तर मला 100 किलो 3-3.5 हजार रुपयाला मी त्या शेतकऱ्याकडनं गहू घेतला आणि त्याला पैसे दिले. स्पॉट ट्रेडिंग. आणि डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग, याला वायदा बाजार किंवा भविष्यातला वायदा असे म्हणतात. भविष्यातला वायदा करतात ना भरपूर कंपन्या, ज्यांना मोठ्या प्रमाणात गहू लागतो. कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत? आशीर्वाद आटा, आयटीसीचं हे प्रोडक्ट आहे, भारतातलं नंबर 1 प्रोडक्ट आहे. अन्नपूर्णा आटा, बरोबर, पिल्सबरी आटा, सम्राट आटा, या कंपन्या आहेत. या कंपन्या काय करतात? भविष्यातला वायदा करून ठेवतात शेतकऱ्यांसोबत, व्यापाऱ्यांसोबत, कारण त्यांना
लाखो मेट्रिक टन गहू लागतो. डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट हा फ्युचर आणि ऑप्शन मध्ये चालतो. कमोडिटीज आणि करन्सी ट्रेडिंग मध्ये फ्युचर मार्केटचा मोठा सहभाग आहे. अजून पाहिजे तितकं ऑप्शन मार्केट हे अजून स्टेबल झालेलं नाही. सगळ्या कमोडिटीज मध्ये फारशी लिक्विडिटी त्याच्यामध्ये नाहीये आणि कित्येक कमोडिटीज मध्ये एक्सचेंज अजून ऑप्शनचं ट्रेडिंग सुरू केलेलं नाही. फ्युचर आणि ऑप्शन सध्या टायमिंगसाठी एकच प्रोडक्ट आहे असं गृहीत धरा, जे डेरिव्हेटिव्ह या सेगमेंटमध्ये मोडतं. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? भविष्यातला एक सौदा. भविष्यातला काय सौदा असू शकतो की मला 1000 क्विंटल गहू लागणार आहे, त्याची जे काय प्राइस होईल भविष्यातली गुन्हेला 3000 रुपये. समजा 3000 रुपये गव्हाचा भाव सुरू आहे पर क्विंटल, तर 3000 गुणिला 1000 हा झाला कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू. त्या कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यूच्या मी 10% रक्कम त्या शेतकऱ्याला किंवा व्यापाऱ्याला देऊ शकतो आणि तो सौदा फिक्स करू शकतो. त्याची सेटलमेंट पुढच्या भविष्यातल्या तारखेला असेल. कुठली तारीख असेल त्या दोन पार्ट्या ठरवतील. समजा 31 नोव्हेंबर आहे, तर 31 नोव्हेंबरच्या आतमध्ये हा सौदा कॉन्ट्रॅक्ट सेटलमेंट करणं हे गरजेचं असतं. त्याला म्हणतो आपण डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग. डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग हा प्रकार राईस फार्मर्सनी जपानमध्ये याला सुरुवात केली. डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग जापनीज लोकांचं खूप मोठं योगदान आहे. म्हणजे आय एम सो थँकफुल टू जापनीज पीपल. का? कारण त्यांनी फ्युचर आणि ऑप्शनचा शोध लावला आणि कॅन्डलस्टिकचा शोध लावला. म्हणजे टेक्निकल अनालिसिस आणि फ्युचर आणि ऑप्शन हे दोन्हीची ही त्या जापनीज लोकांची देण आहे. स्टीव्ह निसॉन यांनी भरपूर कष्ट घेतले आणि 30-40 वर्षापूर्वी हे कॅन्डलस्टिकचं सगळं तंत्र जापनीज भाषेमधून वेस्टर्न भाषेमध्ये कन्वर्ट केलं, इंग्लिशमध्ये कन्वर्ट केलं आणि वेस्टर्न वर्ल्डमध्ये त्याला आणण्याचं श्रेय स्टीव्ह निसॉन यांना जातं. कोण कोण आहेत मेन प्लेयर? कोण कोण आहेत कमोडिटीज मधले? ट्रेडर, मिलर, प्रोसेसर. फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट, एक्सचेंजच्या बाहेर जे सगळे कॉन्ट्रॅक्ट चालतात ते फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट आणि एक्सचेंजच्या आतमध्ये जे चालतात ते फ्युचर कॉन्ट्रॅक्ट. फ्युचर कॉन्ट्रॅक्टला सगळ्यात मोठा फायदा असा आहे की फ्युचर कॉन्ट्रॅक्टमध्ये तुम्हाला काउंटर पार्टी रिस्क तुमची ऑलमोस्ट झिरो होते. काउंटर पार्टी रिस्क या शब्दाचा अर्थ काय? काउंटर पार्टी रिस्क याचा अर्थ असा होतो की बायर त्याला पैसे द्यावेच लागणार आहेत आणि सेलरला मालाची डिलिव्हरी द्यावीच लागणार आहे किंवा त्यांचं सेटलमेंट होणारच आहे. कारण क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स असतात, एक्सचेंज ट्रेडेड, याच्यामध्ये भरपूर गोष्टींचं संरक्षण मिळतं आणि हे सौदे मोठे असतात. मिलर, प्रोसेसर, राईट. आता रुची सोया किंवा जेमिनी ऑइल हा एक मिलर आहे आणि सोयाबीन, इंदोर हे मोठं मार्केट आहे सोयाबीन, गहू. तर त्या रुची सोयाला किंवा जेमिनी ऑइलला लाखो मेट्रिक टन सोयाबीन लागत असतं. ऑइल सीड्स लागत असतात. ते जे कॉन्ट्रॅक्ट आहेत ते बाहेर होतात, बऱ्यापैकी सेटल होतात, त्याला फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट म्हणतो आपण. आणि आपण जे बघणार आहोत ते एक्सचेंज ट्रेडेड डेरिव्हेटिव्ह बघणार आहोत. म्हणजे एक्सचेंजला जे फ्युचर आणि ऑप्शन चालतं ते सगळं त्याचं आपण ट्रेडिंग करणार आहोत. कुठले दोन एक्सचेंज आहेत भारतामध्ये? तुम्हाला सगळ्यांना स्टॉक मार्केटची एबीसीडी माहित असेल तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असे दोन एक्सचेंज भारतामध्ये फेमस आहेत. पण कमोडिटीसाठी एमसीएक्स हे अत्यंत नावाजलेलं एक्सचेंज आहे, मल्टी कमोडिटी एक्सचेंज. आणि एनसीडीएक्स, एनसीडीएक्सला बऱ्यापैकी शेतीमालाचे सौदे होतात, ऍग्रिकल्चर कॉन्ट्रॅक्ट होतात आणि एमसीएक्सला बेस मेटल, बुलियन मेटल, एनर्जी प्रोडक्ट्स याचे सौदे होतात. ओके. आणि दोघांचं टायमिंग थोडंसं लक्षात घ्या. एनसीडीएक्स 9 ते 5 चालतं, एमसीएक्स 9 ते 11:30 वाजेपर्यंत चालतं आणि जेव्हा डे टाइम ऍडजस्टमेंट असतं तेव्हा ते 12 वाजेपर्यंत चालतं. आणि करन्सी मार्केट एमसीएक्सला 9 ते 5 असं टायमिंग आहे. मध्ये त्यांनी काही टायमिंग सुद्धा चेंज केले होते जेव्हा मार्केट क्रॅश झालं होतं. सॅटर्डे संडे हॉलिडे असते आणि ऑल नॅशनल हॉलिडे ज्याला ऍप्लिकेबल आहे. सो मला सांगायचा मुद्दा एवढंच आहे तुम्हाला की सकाळच्या 9:15 वाजेपासून 3:30 वाजेपर्यंत इक्विटी मार्केट चालतं. एनएससी बीएससी वरती प्रचंड व्हॉल्यूम आहे. एनएससी वरती 1 ते 1.25 लाख कोटीचं व्हॉल्यूम आहे. किती पाहिजे आपल्याला? 1 ग्लास, 2 ग्लास, 3 ग्लास? आपली तहान किती आहे ती ठरवा.
म्हणजे 9:15 ते 3:30, 9 ते 5 करन्सी आणि 9 ते 11:30 रात्री. काय करतो आपण दिवसभर? आपला बऱ्यापैकी एक मोठा टक्का हा डिफोकस असण्यामुळे वाया जातो. छिद्र आहेत आपल्या आयुष्याला लागलेली, भरपूर छिद्र आहेत. ती छिद्र कोणती आहेत? नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, अमुक मूव्हीज, तमुक मूव्हीज, आणखी सगळा सोशल मीडिया. डिजिटल स्ट्रेस आपल्या लाईफमध्ये इतका मोठा आहे. सो वी डू नॉट लर्न न्यू थिंग्स. हाऊ टू अर्न मनी. दोन प्रकारचं एज्युकेशन असतं ना, एक फॉर्मल एज्युकेशन आणि एक सेल्फ एज्युकेशन. फॉर्मल एज्युकेशन म्हणजे कोणतं? जे 22 वर्ष आपण घालवलेत, काहीतरी डिग्री मिळवली. बऱ्याचशा लोकांना सब्जेक्ट सुद्धा आठवत नाही 8-10 वर्षानंतर. ओके. आणि सेल्फ एज्युकेशन म्हणजे कोणतं? रिच पीपल इन्व्हेस्ट ऑन सेल्फ एज्युकेशन आणि पुअर पीपल इन्व्हेस्ट ऑन एंटरटेनमेंट. नेटफ्लिक्स, अमेझॉन, ब्ला ब्ला. या सगळ्या गोष्टीवर आपला जो काही आयुष्याचा खेळ खंडोबा झालेला आहे, तो डिफोकस्ड असण्यामुळे झालेला आहे. सेल्फ एज्युकेशन म्हणजे काय? जर कोणी खूप खोलात जाऊन जर व्हिडिओ एडिटिंग शिकत असेल, प्रचंड मागणी. खूप खोलात जाऊन जर कोणी डिजिटल मार्केटिंग शिकत असेल, 20-25 हजार रुपये चार्ज करतात ऍडव्हर्टाईजचे. ओके. खूप खोलात जाऊन जर कोणी बँक निफ्टी शिकत असेल, खूप खोलात जाऊन जर कोणी गोल्ड, क्रूड ऑइल, याला म्हणतो आपण सेल्फ एज्युकेशन. सो फोकस ऑन सेल्फ एज्युकेशन. आणि कोविड-19 नंतर ह्या गरजा खूप प्रकर्षाने जाणवायला लागलेले आहेत. कारण उत्पन्नाची जी साधनं आहेत ते फार संकुचित होत चालले. पण बहुतेक सगळे मराठी माणसं हे अत्यंत बेशिस्त आहेत. ते काय करतात? एक डीमॅट उघडतात आणि ते कुठे शिकतात? त्यांना फ्री शिकायचं असतं. युट्यूबवरचे व्हिडिओ बघून ते 5 मिनिट में 5,000 रुपये कैसे कमाए. त्यानंतर टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सॲप, न्यूजपेपर आणि यांचे सगळ्यात महान गुरु सकाळी 9:15 जे टीव्हीवर येतात त्यांच्याकडनंही शिकण्याचा प्रयत्न करतात. दे डू नॉट वॉन्ट टू स्पेंड अ सिंगल मनी ऑन गुड स्ट्रॅटेजीज, गुड मेथड्स, good money management, good mind control. So if you want to learn something very precious, you need to invest your time, money and efforts. All right. So ह्या सगळ्या चुका करू नका जे इतर करतात. 92% लोक अंदाजून फायरिंग मार्केटमध्ये करतात आणि फार थोडे आहेत शिस्तीने, सरावाने एंट्री, एक्झिट, ट्रेलिंग, स्टॉप लॉस लावून ट्रेड करतात. आणि माझा उद्देश तोच आहे हे सगळं मॅक्स कॅपिटल उभं करण्यामागे, की मला एक डिसिप्लिन ट्रेडरची एक फळी उभी करायची. आणि मला असं वाटतं मी बऱ्यापैकी त्यात सक्सेड झालोय, कारण भरपूर विद्यार्थी आता खूप चांगलं काम करतायत. सांगलीचे एक विद्यार्थी तुम्हाला सांगायला हरकत नाही, 2 लाख रुपये प्रॉफिट होत त्यांचा 2-3 दिवसाचा गोल्ड मधला. मागे 56,000 वरून रिव्हर्स झालं ना गोल्ड. 3-4-5 हजारांनी तुटलं तर शॉर्ट सेल करून त्यांना मोठा नफा झाला. काय असतं? एक लॉंग ट्रेड असतो आणि एक शॉर्ट ट्रेड असतो. लॉंग ट्रेड म्हणजे काय? आधी बाय नंतर सेल. शॉर्ट ट्रेड म्हणजे काय? मंदी जर तुम्हाला सापडली, कुठे मंदी होणार अशी चिन्ह जर तुम्हाला सापडली तर आधी सेल करून तुम्ही खाली बाय करू शकता. याला शॉर्ट सेल म्हणतो आपण. आणि शॉर्ट सेल मध्ये सगळ्यात लवकर सगळ्यात जास्त नफा होतो. माझे ऑलमोस्ट 60% ट्रेड हे शॉर्ट सेलचे असतात. ओके. सो आणि शॉर्ट सेल आणि लॉंगचं जर उदाहरण द्यायचं झालं, तुम्ही ते स्लाइड बघितलं असेल ना गार्डन मध्ये, लहान मुलं काय करतात? ते शिडीवर चढतात, त्या स्लाइडवर, घसरगुंडी म्हणतो आपण मराठीत त्याला. काय करतात? ते वर चढतात, त्याला 30-35 सेकंद लागतात. पण खाली सरकायला, खाली जेव्हा ते स्लाइड करतात तेव्हा ते अगदी 5-7 सेकंदात फार स्पीडने खाली येतात. सेम जेव्हा किमती वाढतात एखाद्या कमोडिटी, करन्सी किंवा स्टॉकमध्ये, तर त्या थोड्याशा स्लगिशली वाढतात. अशा परपेंडिक्युलर रॉकेट सारख्या नाही वाढत नॉर्मली. पण जेव्हा त्या घसरतात, जेव्हा प्राइसेस क्रॅश होतात, तर त्या प्राइसेस त्या घसरगुंडी सारख्याच वेगाने क्रॅश होतात. आणि जर आपण शॉर्ट सेल केलं तर आपल्याला एक बऱ्यापैकी एक चांगलं प्रॉफिट मिळण्याचे चान्सेस वाढतात. काय काय लागतं झिरोदाला? हे सगळं दिलंय मी. ब्रोकरेज वगैरे ह्या गोष्टी नगण्य आहेत, याला फारसं महत्व देऊ नका. हे ब्रोकरेज वगैरे जे आहे हा छोटा पार्ट असतो. शक्यतो आपल्या डिस्काउंट ब्रोकरकडे तुम्हाला 2 प्रकारचे अकाउंट उघडायचे, एक ते झिरोदामध्ये किंवा 5 पैसा अपस्टॉक्स यासारखे डिस्काउंट ब्रोकर्स
आणि जे प्रीमियम ब्रोकर आहेत, प्रीमियम ब्रोकर कुठले? शेर खान, मोतीलाल ओसवाल, ICICI डायरेक्ट, HDFC सिक्युरिटीज यासारख्या प्रीमियम ब्रोकरकडे एक चांगलं अकाउंट उघडा. आणि त्या अकाउंट उघडण्याचे फायदे कुठले आहेत? की तुम्हाला एक चांगलं सुंदर एक चार्टिंग सॉफ्टवेअर मिळतं, त्यांचा रिसर्च रिपोर्ट येतात. एंजल ब्रोकिंगचे दररोज कमोडिटीचे रिसर्च रिपोर्ट येतात. ते सगळे रिसर्च रिपोर्ट तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस करण्यासाठी अतिशय कामाला येऊ शकतात. बरेचसे ब्रोकर, मला असं वाटतं रेलिगेअर पण पुरवतो कमोडिटीज आणि करन्सीचा डेली रिपोर्ट, रिसर्च रिपोर्ट. आणि या रिसर्च रिपोर्टमध्ये भरपूर गोष्टी दडलेल्या असतात. तुम्ही जर असं केलं व्यवस्थित तर तुम्हाला फार मोठं भांडवल सुद्धा या व्यवसायामध्ये लागत नाही. थोडस नीट समजावून घ्या. इंट्राडेला अगदी 1600 रुपयाच्या भांडवलापासून, 1400-1500 रुपयाच्या भांडवलापासून हा व्यवसाय तुम्हाला सुरू करता येतो. आणि पोझिशनल 2500-3000 या रेंजमध्ये तुम्हाला हा व्यवसाय करन्सी आणि कमोडिटी सुरू करता येतो. इतकं छोटंसं भांडवल लागतं. आणि रिस्क किती आहे मग तुमची? फार छोटी रिस्क आहे ना. पण ते जर तुम्ही शिकून केलं, व्यवस्थित जर सगळं शिकलात. प्रॉब्लेम काय, इथे लोकांना खूप घाई आहे. चांगला डॉक्टर व्हायला 10 वर्ष लागतात, इंजिनियर व्हायला मी नेहमी सांगतो की 4 वर्ष लागतात. लोकांची 6 महिने पण थांबण्याची तयारी नाही. जर तुम्ही भरपूर चांगली प्रॅक्टिस केली, 4 टप्पे आहेत. एक तर लर्निंग, एज्युकेशन, नंतर प्रॅक्टिस, मोर प्रॅक्टिस, स्मॉल ट्रेड, बिगर, मीडियम ट्रेड आणि बिगर ट्रेड. या टप्प्यात जर तुम्ही 3-4 महिने जर सराव केलात माझ्यासोबत, मैं आपको बहुत दूर तक लेके जाऊंगा. ये वादा रहा. शिकण्याची गरज आहे. ओके. आणि माझा एंड टू एंड सगळा सपोर्ट असतो. या गोष्टींबद्दल फारशी काळजी करू नका. याचं ब्रोकरेज वगैरे हे छोटं असतं. MCX ची स्थापना काहीतरी 2003 साली 38 कमोडिटीज ह्या चेंज होत राहतात. 3 ते 30-40 हजाराचं डेली टर्नओव्हर, एव्हरेज टर्नओव्हर. मेटल्स आणि एनर्जी मध्ये हे नंबर 1, नंबर 2 वगैरे ऐसा कुछ नहीं है. बहुत चालू लोग हैं इंडिया के. नंबर ऑफ लॉट्स ट्रेडेड, नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्ट ट्रेडेड याच्यावरून हे सगळं काढतात. तर आपला गोल्डचा लॉटच किती आहे? 1 किलोचा आहे. अमेरिकेत 100 किलोचा एक लॉट आहे. त्यांचं व्हॉल्यूम कमीच असेल ना. तो ये जुगाड़ टेक्नोलॉजी, ऐसा कोई हम लोग दुनिया में 1 नंबर 2 नंबर नहीं है. ये फालतूगिरी है. ओके. MCX हा सुद्धा स्टॉक BSE आणि NSE मध्ये लिस्टेड आहे. ही कंपनी इक्विटी मध्ये सुद्धा आहे. कुठले कुठले प्रोडक्ट ट्रेड होतात? गोल्डचे 3-4 लॉट आहेत त्याच्या साईज नुसार. गोल्डचा मोठा लॉट 1 किलोचा आहे. गोल्ड मिनी 100 ग्रॅम. पेटल, गिनिया 8 ग्रॅम, 1 ग्रॅम. सिल्वर मिनी मायक्रो, नंतर ॲल्युमिनियम, ब्रास, लीड, कॉपर, झिंक हे सगळे प्रोडक्ट. आणि एनर्जीमध्ये क्रूड ऑइल, नंतर क्रूड ऑइलचे मिनी लॉट आहे. क्रूड ऑइलचा लॉट हा 100 बॅरलचा आहे. किंवा तुम्हाला, आणि सुरुवात मोठ्या लॉट पासून कधीच करू नका. सगळ्यांना सुरुवात कमोडिटीज आणि करन्सीची एका छोट्या लॉटने करायची आहे. कारण आपल्याला सगळ्यांना पैसे कमवण्याची घाई झाली आहे. ती घाई जर तुम्ही बाजूला ठेवली, थोडस प्रो ट्रेडर होण्याच्या मार्गावर जर सुरुवात केली. प्रो ट्रेडर याचा अर्थ काय? की ज्याने खूप घासून आपलं जे नॉलेज आहे, आपल्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या त्याने बॅक टेस्ट केलेले आहेत, फॉरवर्ड टेस्ट केलेले आहेत, पेपर ट्रेड केलेले आहेत. आणि पेपर ट्रेड केल्यानंतर जो एखादा 1500-1600 रुपये खर्च करून एक छोटासा लॉट बाय करतो, त्याला व्यवस्थित स्टॉप लॉस लावतो, त्याचं डॉक्युमेंटेशन करतो, ट्रेडिंग जर्नल तयार करतो, याला म्हणतात प्रो ट्रेडर. आणि जो हळूहळू शिकत ट्रेड करतो. कळतंय मी काय सांगतोय? सगळ्यांना घाई झाली आणि ही घाईच तुमचा घात करते. कारण तुम्हाला शिकल्याबरोबर पैसे पाहिजे असतात. असं होत नाही दादा. अरे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. सेम तशीच प्रक्रिया आहे ज्या पद्धतीनं तुम्ही 4 व्हीलर शिकता. तुम्ही एकतर आधी गिअरचा अंदाज घेता, गिअर नंतर ऍक्सिलेटर आहे, ब्रेक आहे, गाडीचं स्टेअरिंग आहे, गाडीचं समोरचं बोनेटचं अंतर किंवा काय जे असेल, चारही बाजू समजावून घेता हळूहळू. आणि ग्राउंडवर कुठेतरी सुरक्षित ठिकाणी तुम्ही गाडी चालवायला शिकता. 10-15चा स्पीड असतो.
आणि सुरुवातीला सगळ्यांना भीती वाटते, सगळे चुका करतात. फेअर इनफ. आपण नवीन गोष्ट शिकणार आहोत, तर त्या गोष्टीची भीती वाटणं ही सरावाने दूर होणार आहे. आणि एक 4-6 महिन्यानंतर तुम्ही छानपैकी आपलं कर्वे रोड, लक्ष्मी रोड, शिवाजीनगर, डेक्कन या भागात गाडी चालवायला तुम्हाला जमते. बरोबर? हा सरावाचा भाग आहे. सेम तत्व याला लागू होतं. एक तर काय या इंडस्ट्रीमध्ये खूप पीक निघालं. त्या गुरुजींचं इतकं मोठं पीक निघालं या स्टॉक मार्केटमध्ये. खरा कोण, चांगला कोण तेच कळत नाही विद्यार्थ्यांना. आणि ते बॅकग्राऊंड चेक करण्याची फारशी तसदी घेत नाही. ते टीव्हीवर येणारे त्यांचा बाजार वेगळा, टेलिग्रामवाले बुवा बाबा गुरु ते वेगळे, टिपवाले वेगळे. तुम्हाला पाहिजे का इंदोरवाल्यांचा नंबर? कित्येक विद्यार्थ्यांची मी महाराष्ट्रभर बोलतो. कोणी 1 लाख, 2 लाख, 3 लाख, कितीतरी लोक पैसा हारलेत. का? आपली असुरी इच्छा एका रात्रीत श्रीमंत होण्याची, ती घेऊन तुम्हाला डुबते. जर तुम्ही नीट शिस्तीत जर अभ्यास करून जर शिकलात, एक 4-6 महिने माझ्यासोबत थांबलात, तुम्ही 1001% प्रो ट्रेडर व्हाल. तुम्हाला 3 गोष्टींची इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. मनी, टाइम आणि एनर्जी. या 3 गोष्टी. एनर्जी जर तुम्ही लावायला तयार असेल, तर मी तुम्हाला एनर्जीचे चांगले चांगले लॉट कसे घ्यायचे. बरेच विद्यार्थी विचारतात, सर तुम्ही कॉल देता का? म्हटलं मी कॉल देत नाही, मी कॉल कसा काढायचा, कसा जनरेट करायचा ते जनरेट करायला शिकवतो. त्या इंडस्ट्रीपासून लांब राहा सगळे कॉल्स. डिपेंडंट राहू नका, इंडिपेंडंट ट्रेडर व्हा. ऍग्री कमोडिटीज कुठल्या कुठल्या आहेत? ज्या मोठ्या कमोडिटीज आहेत, ज्यांच्यामध्ये मोठं व्हॉल्यूम असतं, NCDX ला चना, मका, सोयाबीन, कॉटन, हे सगळे मोठे प्रोडक्ट आहेत. स्पायसेस सुद्धा त्याच्यावरती ट्रेड होतं. आणि ज्या मेथड जर तुम्हाला दाखवायचं झाल्या, तर हे बघा गोल्ड. याचा भाव जो टर्मिनल वरती येतो तो 10 ग्रॅमचा येतो. कारण आपल्याकडे प्रचलित युनिट कुठलं आहे? तोळा. बरोबर ना? त्या तोळ्याचा भाव किंवा 10 ग्रॅमचा भाव टर्मिनलवर दिसतो. लॉट साईज मोठा जो लॉट आहे तो 1 किलोचा आहे. आता मार्जिन वाढले थोडेसे, याला थोडेसे जास्त पैसे लागतात. ओके, तर याची सुद्धा एक्सपायरी होती या कॉन्ट्रॅक्टची. आणि एक्सपायरीच्या आधी एक टेंडर पिरियड ज्याला म्हणतात, सूचना काल किंवा चेतावणी पिरियड असतो. तो चेतावणी पिरियडच्या मध्ये तुम्हाला डिलिव्हरी घ्यायची का नाही हे डिसाईड होतं. आणि घ्यायची नसेल तर तुम्ही टेंडर पिरियडच्या आधी बाहेर येऊ शकता. टेंडर पिरियड जसं सुरू झालं तसं ब्रोकर तुमच्या मागे लागतो की राहिलेलं मार्जिन आणा, तुम्हाला डिलिव्हरी घ्यायची आहे का? ज्यांना डिलिव्हरी घ्यायची असते ते मार्जिन भरतात. आणि हा टक्का हार्डली 1% असेल डिलिव्हरी घेणाऱ्यांचा. आणि हे सगळे व्यापारी वगैरे या वर्गातले लोक असतात. बहुतेक सगळे ट्रेडर आहेत, ट्रेडर. आणि 90-92% अंधाधुंद करणारे ट्रेडर आहेत. आणि ते रात्रंदिवस पैसे गमावतात. मग ती बँक निफ्टी असो, स्टॉक्स असो, इक्विटी असो, फ्युचर असो, ऑप्शन असो, सगळं काय काय असेल, अंधाधुंद फायरिंग करणाऱ्यांचं प्रमाण. हे बकरे आहेत, बकरे मार्केटचे. हे मार्केटचे बकरे आहेत. कोणासाठी बकरे आहेत? जे प्रो ट्रेडर आहेत आणि इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्या सगळ्यांसाठी हे बकरे आहेत. आणि मी इन्स्टिट्यूशन सोबत 12 वर्ष होतो. ओके, सो हा गेम मी जवळून बघितलाय. तर अंदाजून फायरिंग करत असाल, उद्यापासून ट्रेडिंग बंद करा. जर तुमच्याकडे मेथड नसेल, 3 नियम लागतात ट्रेडिंगला. मनी, मेथड आणि माइंड, या 3 गोष्टीवर तुम्हाला कंट्रोल लागतं. एक तर मेथड पाहिजेत, चांगल्या स्ट्रॅटेजीज पाहिजेत, विनिंग स्ट्रॅटेजीज पाहिजेत, प्रॉपर एंट्री, एक्झिट, ट्रेलिंग, स्टॉप लॉस सगळं देणाऱ्या स्ट्रॅटेजी पाहिजेत. त्याच्यानंतर माइंड. माइंड म्हणजे काय? 20% फक्त अक्कल लागते, 80% तुम्हाला माइंड, फुल कंपोज हेड लागतो. आणि मनी मॅनेजमेंट, ज्याच्यामध्येच आपण रिस्क मॅनेजमेंट पण. मनी मॅनेजमेंट काय करतं? तुम्हाला प्रॉपर तुमच्या कॅपिटलचं अलोकेशन कसं करायचं, रिस्क मॅनेजमेंट कशी करायची, या सगळ्या गोष्टी शिकतात. धडाधड जर 2-3 विकेट गेल्या तर विराट कोहली एक निरोप पाठवतो. तो 12th मॅन असतो त्याच्या हाताने. समजा विकेटवर, पिचवर रोहित शर्मा उभा आहे, तर त्याला हळूच कानात जाऊन तो सांगतो की विकेट बचा के खेलो जरा.
हाणामारी करू पण शेवटच्या 10 ओव्हरमध्ये तुमचे विकेटच वाचल्या नाही तुमच्या, तर काय मॅच जिंकणार आहे? विकेट म्हणजे कॅपिटल. भरपूर लोकांचं कॅपिटल समाप्त होतं. दरवर्षी नवीन ट्रेडर येतात, नवीन बकरे येतात, अंदाजून फायरिंगवाले. दरवर्षी नवीन ट्रेडर भेटतात मार्केटमध्ये. असं करू नका. डिलिव्हरी एक्सपायरीची तर फार मोठी पाठशाला आहे ही, रसायनशाळा म्हणजे फार मोठी पाठशाला आहे. स्टॉकसाठी एक्सपायरी खूप सिंपल आहे. सिल्वर, कॉपर त्याचा हा लॉट साईज आहे. सोयाबीन, चना, आपण ऍग्रिकल्चर कमोडिटी शिकणार नाही आहोत या कोर्समध्ये, आणि शक्यतो आपण ऍग्रीकडे वळू नये असा माझा तुम्हाला सल्ला आहे, अनलेस तुमचं काही ट्रेडिंग किंवा काहीतरी असेल. ओके, हे सगळे डिलिव्हरी सेंटर आहे, डिलिव्हरी घेण्याची पण अवस्था आहे. पण डिलिव्हरी कोण घेत नाही ना. आता समजा या क्रूड ऑइलला कोण घेणार आहे डिलिव्हरी? मुंबईला जाऊन काय करणार त्या क्रूड ऑइलचं? सिंपल ना. 1 रुपया जरी मुवमेंट झाली गोल्डमध्ये, गोल्डच्या प्राइसमध्ये, तर तुम्हाला 100 रुपये मिळतात. आणि 5-6 हजार रुपयाने गोल्ड तुटलं मागच्या काही दिवसामध्ये. आणि सगळं प्रिंट कुठे होतं? चार्टवर प्रिंट होतं. किती सेकंदात प्रिंट होतं? एकाच सेकंदात प्रिंट होतं सगळं हालचाल. फंडामेंटलची सगळी हालचाल ही टेक्निकलवर प्रिंट होते, चार्टवर प्रिंट होते. चार्ट म्हणजे कुठले चार्ट वापरणार आहोत आपण? फक्त कॅन्डलस्टिक पॅटर्न्स, कॅन्डलस्टिक चार्ट्स ते वापरणार आहोत. आणि ती सगळी हालचाल तिथे टॅप करता येते. म्हणजे मोठे प्लेयर काय करतात, हे कुठे लिहून येतं? त्या चार्टवर दिसतं तुम्हाला. काही गोष्टी नीट समजावून घ्या. एफआयला सेबीने अजून कुठलीही परवानगी कमोडिटीज मध्ये ट्रेडिंग करण्याची दिलेली नाही. त्यामुळे जे काही मोठे प्लेयर आहेत त्यांच्यामुळे हे मार्केट हलतं. ओके, हे सगळे डिलिव्हरी सेंटर आहेत, गोल्ड, सिल्वर, कॉपर सगळ्यांचे. ओके, क्रूड ऑइलचे. ते डिलिव्हरी फारसं कोणी इंटरेस्टेड नसतं. आणि टेंडर पिरियडच्या आतमध्ये आपली पोझिशन स्क्वेअर ऑफ करून आपल्याला बाहेर जायचं असतं. परत एकदा तीच स्लाइड आहे, वेगवेगळे लॉट आहेत. आणि सगळे म्हणजे मिनी मायक्रो सगळे लॉट आहेत. म्हणजे सगळ्यांनी सुरुवात छोट्या लॉट पासून करावी, कारण मला तुम्हाला सगळ्यांना सुरक्षित ठेवायचं असतं. तुम्ही जर स्टेप वाईज गेलात तरच फायदा होईल. काय काय माझ्याकडे बरेचसे विद्यार्थी येतात की ते सांगतात, सर मला डायरेक्ट फ्युचर ऑप्शन करायचं. अरे बाबा, तुला स्टॉक मार्केट काय माहितीये का? फेस व्हॅल्यू तरी माहितीये का? बॅलन्स शीट, प्रायमरी मार्केट, सेकंडरी मार्केट, बरेचसे तुम्हाला हिरे दिसतील की जे डायरेक्ट फ्युचर ऑप्शनला सुरुवात करतात. इक्विटी डायरेक्ट काहीतरी अंदाधुंद फायरिंग. असं न करता तुम्ही जर कम्प्लीट सगळं स्टॉक मार्केट शिकलात, कमोडिटीज मार्केट शिकलात, त्याची व्यवस्था मी केलेली आहे आणि फार अफोर्डेबल सगळ्या गोष्टींमध्ये केलेली आहे. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले तुमचं जे टार्गेट आहे ते टार्गेट चांगलं शिक्षण, चांगलं एज्युकेशन, नंतर त्या शिक्षणाचं टेस्टिंग, बॅक टेस्टिंग, फॉरवर्ड टेस्टिंग, नंतर परत प्रॅक्टिस, नंतर स्मॉल ट्रेड, देन बिगर ट्रेड, गो फॉर बिगर ट्रेड. हे सगळे टप्पे आहेत. यातले एक जरी तुम्ही मिस केला त्याचा अर्थ तुम्ही बाहेरून 10 किलोचा दगड आणला आणि पायावर मारला. सिंपल. अंदाजून फायरिंग बंद करा. एमसीएक्स मध्ये जे स्टेक होल्डर्स आहेत, ही प्रायव्हेट बॉडी आहे, ही काही गव्हर्नमेंटची नाही. हे सगळे स्टेक होल्डर्स आहेत, बँक आहेत मोस्टली, स्टेट बँक ऑफ इंडिया, एसबीआय लाईफ, कॅनरा बँक, ब्ला ब्ला ब्ला, या सगळ्या बँकांचं स्टेक आहे. ओके, ही प्रायव्हेट बॉडी आहे आणि याचा सुद्धा स्टॉक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, या स्टॉकचे चार्ट बघा. एमसीएक्स वर तिकडे ट्रेड करा, एमसीएक्स या स्टॉक मध्ये ट्रेड करा आणि एमसीएक्स एक्सचेंजला येऊन सुद्धा ट्रेड करा. अशी दोन्ही प्रकारची फॅसिलिटी आहे. एनसीडीएक्स बद्दल आपण फारसे इंटरेस्टेड नाही आहोत, कारण हा ऍग्रिकल्चर ट्रेड होणारा एक्सचेंज आहे. त्याचं व्हॉल्यूम छोटं आहे ऍग्रिकल्चर, आणि याच्यामध्ये थोडेसे प्रॉब्लेमही झाले होते. एनसीडीएक्सला परदेशी संस्था आणि भारतातल्या संस्था, गोल्डमन सॅश, ही एफआयए, एलआयसी, अपने देश की इन्शुरन्स कंपनी, क्रिसिल, आयसीआयसीआय बँक, हे सगळे स्टेक होल्डर आहेत. कुठल्या कुठल्या कमोडिटीज होतात ते सांगितलं मी, मेटल्स, फायबर्स, पल्सेस, सिरियल्स. एनसीडीएक्स वरती गवार, गम, चना, सोयाबीन, सब कुछ होता है यहाँ पर. चिली,
टर्मरिक, शुगर, मेज, मका याचं मोठं ट्रेडिंग चालतं. अकोला म्हणून एक शहर जे आहे तिथे ते कॉटन सीड काय म्हणतात त्याला, काहीतरी ते ढेप जी असते ना मराठीमध्ये, त्याचं वेअर हाऊस आहे. हे जगातले ग्लोबल सगळ्यात मोठे कमोडिटी एक्सचेंज. यातलं आपल्याला सगळ्यात जे मोलाचं एक्सचेंज आहे ते लंडन मेटल एक्सचेंज, LME. दुपारी 1:30च्या आसपास उघडतं. इथल्या त्या प्राइसेस बेंचमार्क घेऊन थोडीशी हालचाल बऱ्यापैकी आपल्या मार्केटमध्ये होत असते. न्यूयॉर्क, शिकागो, सीबॉट वगैरे हे जगातले सगळ्यात जुने कमोडिटी एक्सचेंजेस आहेत. आणि इथे ज्या कमोडिटीज ट्रेड होतात, कारण जागतिक हे म्हणजे आता गोल्ड ही काही इंडियन कमोडिटी नाहीये. फार मोठ्या लोकांचा गैरसमज असतो की गोल्डचे भाव भारतात ठरतात. लगनसराई आली म्हणून गोल्डचे भाव ठरतात. गोल्डचे भाव विदेशात ठरतात. गोल्डचं जे इकॉनॉमिक्स आहे ते कम्प्लीट इकॉनॉमिक्स मी घेणार आहे. 2 तास घेणार आहे, म्हणजे 1-1.5 तास तरी घेणार आहे. ओके. क्रूड ऑइल यासारख्या कमोडिटीज आहे, तासन तास मी तुम्हाला शिकवणार आहे. त्याचे भाव वर खाली का होतात, भाव कुठून निघतात, त्याचं ट्रेडिंग कसं चालतं, कुठे एंट्री घेतली पाहिजे, कसा प्रॉफिट मिळवला पाहिजे, फंडामेंटल आणि टेक्निकल डॉट्स कसे जोडले पाहिजेत. माझी ट्रेडिंग करण्याची फार सिंपल पद्धत आहे. मी 360 डिग्री कम्प्लीट सगळ्या गोष्टी जोडतो आणि मला क्वालिटी ट्रेड मिळाला तर मी ट्रेड करतो, अदरवाईज नो ट्रेड. सिंपल ॲज दॅट. हे डिसिप्लिन जर तुमच्या आयुष्यात तुम्ही आणू शकलात तर तुम्ही प्रो ट्रेडर होण्याच्या मार्गावर जाताय. कोण आहे याचं मार्केट रेग्युलेटर? कोण करतं हे सगळं? याचं रेग्युलेशन कोण करतं? फॉरवर्ड मार्केट कमिशन होतं पूर्वी. 2015 पासून तो सगळा कारभार सेबीने आपल्या हातात घेतलाय. सो सेबी इज रेग्युलेटिंग स्टॉक एक्सचेंज ॲज वेल ॲज कमोडिटी एक्सचेंज आणि करन्सी एक्सचेंज, सगळं सेबीच्या अंडर आलं. आणि ही चांगली गोष्ट आहे. उलट हे सगळं काही सेबी, कारण सेबीकडे अनुभव आहे ना मोठा. फ्युचर ऑप्शन त्याच्याकडे 18-20 वर्षाचा अनुभव आहे. FMCकडे तो अनुभव नव्हता ना, किंवा बाकी भरपूर लॅक्युनाज असल्यामुळे ते सेबीकडे आलं. आणि ही फार चांगली गोष्ट आहे. रेग्युलेशन चांगलं असणं म्हणजे आपला पैसा सुरक्षित असणं, आपण सुरक्षित असणं. डेरिव्हेटिव्ह काय असतो? डेरिव्हेटिव्ह जसं मी तुम्हाला सांगितलं, डेरिव्हेटिव्हचा अर्थ असा होतो, 2 पार्टीज आहेत, बायर आणि सेलर. त्या दोघांमध्ये भविष्यातला सौदा होणार आहे. त्याला वायदा बाजारही म्हणतात. कशा सौदा होणार आहे? कुठलं तरी समजा गोल्ड आहे, तर गोल्डचा त्या दोघांमध्ये कॉन्ट्रॅक्ट होणार आहे, फ्युचर कॉन्ट्रॅक्ट, भविष्यातला सौदा. अंडरलाईंग ॲसेट काय आपलं? गोल्ड आहे. त्याची कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू काय? समजा 1 किलो आहे, त्याचं काहीतरी 50-51 लाख रुपये होईल आजच्या भावाने. त्याचं मार्जिन 3 लाख, काहीतरी 3-3.5 लाख रुपये. आता मार्जिन सुद्धा वाढले ना, कारण अंडरलाईंग ॲसेटची प्राइस वाढली. ओके. सो हा मोठा लॉट जर आपल्याला ट्रेड करायचा असेल तर आपल्याला काय द्यावं लागेल? मार्जिन द्यावं लागेल. मार्जिन कोण कोणाला देतो? बायर सेलरला देतो मार्जिन. आणि हा सौदा याची एक्सपायरी डेट असते. जसं आपल्या सिप्लाच्या गोळीला एक्सपायरी असते ना, काय करतो आपण एक्सपायरी नंतर? ही गोळी खातो का आपण? नाही खात ना, फेकून देतो ना. तशी या फ्युचर कॉन्ट्रॅक्टला समजा भविष्यातलं 31 नोव्हेंबर 2020 ही एक्सपायरी आहे, तर त्या एक्सपायरीच्या तारखेला किंवा त्याच्या आतमध्ये हा डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट स्क्वेअर ऑफ करणं, सेटल करणं ही दोघांची जबाबदारी, बायर आणि सेलरची. ओके. सो त्याला म्हणतो आपण डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे अंडरलाईंग ॲसेट गोल्ड, एक्सपायरी डेट भविष्यातली 31 नोव्हेंबर, मार्जिन मनी त्याचं काय जे असेल 5% दिले समजा 5 लाखाचे, तर जे काय होतील 2.5-3 लाख रुपये. ओके. कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू 50-51 लाख रुपये जे आहेत, याला सगळ्याला फ्युचर कॉन्ट्रॅक्ट असं म्हणतात. आणि हा एक्सचेंजच्या आतमध्ये केला त्याला फ्युचर, बाहेर केला तर फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट. इक्विटी, फॉरेक्स, कमोडिटी सगळीकडे चालतं. फॉरेक्स म्हणजे काय? फॉरेन एक्सचेंज, करन्सी मार्केट. करन्सी मार्केट लंडनला जगातलं सगळ्यात मोठं करन्सी एक्सचेंज आहे. त्याचं कारण लंडनचे भरपूर म्हणजे ऍडव्हान्टेजेस आहेत आणि लंडन हे कॅटर करतं दोन्ही जगाला. फ्युचर आणि ऑप्शन मध्ये दोन्ही सेगमेंटमध्ये हे काम चालतं. 3 प्रकारचे लोक मार्केटमध्ये ऍक्टिव्ह आहेत: हेजर्स, स्पेक्युलेटर्स आणि आर्बिट्रेज.
आपण स्पेक्युलेशन मध्ये काम करणार आहोत. पण कोणतं स्पेक्युलेशन? स्टडीड, अभ्यास करून स्पेक्युलेशन केलं तरच पैसे मिळतात. नाहीतर मी सांगितलं तुम्हाला त्यातले 90-92% जे आहेत आपले सगळे, त्यांची कत्तल सुरू असते मार्केटमध्ये. म्हणजे अगदी ते स्टॉक मार्केट असो, कमोडिटीज मार्केट असो. हेजर्स ते हेजिंग करतात. काय करतात ते? हेजिंग म्हणजे एक बुलिश एक बेरिश पोझिशन घेतात. इन्फोसिसचं उदाहरण सांगितलं मी तुम्हाला, की समजा त्यांना शंका वाटते की आता डॉलर खाली जाऊ शकतो, तर ते शॉर्ट सेलची एक पोझिशन घेऊ शकतात आणि एक लॉंग पोझिशन किंवा त्यांच्याकडे जे असतील समजा, तर त्याला म्हणतो आपण हेजिंग. आणि आर्बिट्राज याचा अर्थ असा होतो, आर्बिट्राज म्हणजे दोन प्रोडक्ट मधला किंवा दोन मार्केट मधला सेम कमोडिटीच्या भावाचा जो फरक असतो त्याचा फायदा घेणं, त्याला आर्बिट्राज म्हणतात. नॉर्मली आपण ट्रेडिंग करणार आहोत. करन्सी ट्रेडिंग काय चालतं? आतापर्यंत आपण कमोडिटी बघितलं, आता करन्सी काय? या 4 पेअर आहेत MCX ला, त्याचं ट्रेडिंग चालत असतं. कुठलं 4 पेअर आहेत? डॉलर रुपया, नंतर युरो रुपया, याला पाऊंड रुपया, आणि जापनीज येन आणि रुपया, अशा 4 पेअर आहेत भारतामध्ये. आणि दिस इज ऑल लिगल. आणि इलिगल पॅरलल मार्केट सुद्धा चालतं. टेप्स वगैरे काहीतरी असतं, म्हणजे त्या प्रकारात घुसू नका. बरेचसे लोक ते विचारतात काय की ते क्रिप्टो करन्सी काय, बिटकॉइन काय. मला फक्त स्पेलिंग माहिती आहे, कारण मी अशा बेभरोशाच्या गोष्टींमध्ये अजिबात पडत नाही. बेभरोशाच्या स्टॉक्स मध्ये काही करत नाही. म्हणजे अगदी एका रात्री श्रीमंत होण्याचा चान्स असेल तरी नाही. आय एम सो सेफ, सिक्युअर, प्रो ट्रेडर. मला तुम्हाला सगळ्यांना बनवायचं. या सगळ्या गोष्टींपासून लांब राहा. हे तेच प्रलोभन आहेत जसे आपल्याला ते MLM वगैरे, MLM मध्ये आपल्याला जो लोकांना फटका बसतो, तसा एखादा प्रकार तो असावा. काय करा, हे सगळं लिगल आहे. याला गव्हर्नमेंटकडनं, सेबीकडनं परवानगी मिळाली हे सगळे ट्रेड करण्यामागे. तर या 4 पेअर मध्ये सगळ्यात मोठं व्हॉल्यूम, 80-90% व्हॉल्यूम हे डॉलर आणि रुपीमध्ये असतं. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या करिअरची सुरुवात डॉलर आणि रुपीपासूनच करा. आणि मी 3 नाही 4 दिवस पूर्ण सगळं काही तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्याचे फंडामेंटल रिझन, टेक्निकल, सगळं म्हणजे आपण डॉट्स कनेक्ट करणार आहोत सगळे. डॉलर आणि रुपीचा $1000 एक लॉट आहे, आणि मिनिमम तुम्हाला एक लॉट घ्यावाच लागतो. ओके. आणि याच्यामध्ये व्हॉलॅटिलिटी कमी आहे. ते थोडंसं शांत आहे, चंद्रासारखं आहे, शीतल आहे. फार मोठी मुवमेंट नसते, एक 10-20 पैशाची. म्हणजे हा काही थंब रूल नाही. एखाद्या दिवशी काही मोठी न्यूज असेल तर मोठी उलाढाल, म्हणजे मोठी हालचाल सुद्धा होऊ शकते याच्यामध्ये. किती रुपये लागतात त्याला? याला इंट्राडेला $1500 लागतात. ब्रोकर टू ब्रोकर व्हेरी होतं. मी झिरोदाचं मार्जिन सांगतोय तुम्हाला. आणि पोझिशनल घ्यायचं असेल 1 महिना 2 महिने, काय 2,500-3,000 रुपये लागतात. आणि मोमेंट किती होते? 10 पैसे, 5 पैसे. 1 पैसा जर मोमेंट झाली तर आपल्याला 10 रुपये मिळतात. सिंपल ना? या पद्धतीने जर तुम्ही शिस्तीत केलं सगळ्या गोष्टी, इथून तुम्ही सुरुवात करा. म्हणजे भांडवल खूप छोटं पाहिजे. भांडवल आपल्याला नकोच असतं सुरुवातीला, आपल्याला पेपर ट्रेड करायचे असतात भरपूर. छान 5 वाजेपर्यंत करन्सीचं ट्रेडिंग चालतं. 5 वाजेनंतर आपल्याला कमोडिटीमध्ये, गोल्ड सिल्वर मध्ये हात धुवून घ्यायची संधी आहे. आता एक इंट्राडेचा क्लास झाला, बरेचसे विद्यार्थी ते ग्रुप्समध्ये आपले स्क्रीनशॉट टाकतात. त्यांना मी 5 स्टार स्ट्रॅटेजी शिकवली होती. तुफान सक्सेस रेशो आहे त्याचा. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी त्यांची क्लासची फी वसूल केली. दिस इज ऑल, स्टॉक मार्केट इज अबाउट ऑल एज्युकेशन. इट इज नॉट ॲट ऑल गॅम्बलिंग. इट इज अ प्युअर स्टडी, इट्स अ प्युअर सायन्स. पुढची पेअर कोणती? युरो रुपी, नंतर पाऊंड GBP, ब्रिटनचा, युकेचा पाऊंड आहे ना, पाऊंड रुपी, किंवा जापनीज येन आणि रुपी. अशा 4 पेअर मध्ये तुम्हाला करन्सी करायची एक अपॉर्च्युनिटी गव्हर्नमेंटच्या माध्यमातून मिळाली. पण आपण या गोष्टींवर कधीच लक्ष देत नाही. आपला वेळ, पैसा आणि एनर्जी खर्च करत नाही. आणि रात्री आपण बसतो सिरियल बघत.
आपल्या आयुष्याचा खेळ खंडोबा झालाय. माझ्या घरी टीव्ही नाही कित्येक वर्षांपासून, न्यूजपेपर येत नाही, नथिंग. आय डोंट यूज सोशल मीडिया फॉर टाइमपास. आय यूज इट फॉर माय बिझनेस पर्पज. सो आय एम ऑन द वे. आणि मी सुद्धा आधी सुरुवातीला थोडासा इनडिसिप्लिन होतो, आता व्यवस्थित. ओके. सो तुम्ही असंच करा, थोडस फायनान्शियल एज्युकेशन. आणि त्याच्यासाठी शिक्षणच लागतं असं नाही. आमच्याकडे भरपूर IT इंजिनियर्स आहेत. ते काय करतात, नोकरी लागल्या 2-3 वर्ष झाले, बायको सुद्धा नोकरीला असते, 50-60-70 लाखाचं घर घेऊन टाकते. आता कोविड-19 नंतर नोकऱ्या आणि व्यवसाय धोक्यात आलेले आहेत. म्हणजे 22 वर्ष शिकण्यात गेले आणि पुढची 20 वर्ष कोणाचे हप्ते भरणार आहेत, कोणाला मोठं करणार आहेत? बँका, बिल्डर, ऑटोमोबाईल कंपन्या, शॉपिंग मॉल्स यांच्यासाठी काम करतात. दिस इज प्युअर इग्नोरन्स. लहान मूल जर तुमच्या घरात जन्माला आलं, मी अतिशय व्यवस्थित तुम्हाला नीट एक महत्वाचा मुद्दा सांगतोय. मी कम्प्लीट त्याच्यावरती व्हिडिओ सुद्धा करणार. माझं युट्यूब चॅनल आहे, मला 40-50 मिनिटाचा तो व्हिडिओ करायचा आहे. तुमच्यापैकी जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर मॅक्स कॅपिटल असं सर्च करा युट्यूबला, आणि त्याला प्लीज तुम्ही आणि घरातल्या सगळ्या लोकांनी लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा. ओके. मुद्दा नीट आहे का? मूल किंवा मुलगी, मी मूल असा शब्द वापरतो, जन्माला आल्यावर मोठ्या शहरांमध्ये सरासरी शाळांची फी 1 लाखाच्या आसपास आहे. त्याला थोडस ऍव्हरेज शाळेमध्ये घाला, 25-30 हजार रुपये त्याची फी असेल आणि राहिलेल्या 70 हजाराची. जर त्याचा जन्म झाल्यापासून तुमच्या नावावरती डीमॅट उघडा, त्याच्या नावावर उघडू नका. तुम्ही जर इन्फोसिस, रिलायन्स, HDFC, AMC, सिप्ला सारखे दमदार स्टॉक घेतले विकत, मी 8-10 स्टॉक देणार आहे त्या व्हिडिओमध्ये, तर 22व्या वर्षी हे सगळे डिव्हिडंड, बोनस, बायबॅक, स्प्लिट सगळं मिळून 22व्या वर्षी तो मुलगा किंवा मुलगी हा करोडपती होणार आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? माझा एक स्टुडंट आहे कोल्हापूरचे, मी त्यांचं उदाहरण नेहमी फार प्राऊडली देतो. शी इज अ लेडी हाऊसवाईफ. लहानपणापासून त्यांच्या वडिलांनी त्यांना इन्फोसिसचे शेअर गिफ्ट म्हणून दिले. लहानपणापासून त्यांच्या घरात ते कल्चर होतं. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांच्या वाढदिवसाला त्यांना दर महिन्याला असे जर तुम्ही काही अलोकेशन केलं 5-10 हजार रुपयाच्या आसपास, त्या मुलाला 22व्या वर्षानंतर काम करण्याची गरज पडणारच नाही. आणि तो 22 वर्ष झाल्यानंतर तो नक्कीच मालक असेल कुठल्या तरी उद्योगाचा. 22 वर्ष ब्लँक जातात, ड्राय. आणि शिकून तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळतं आणि एक नोकरी मिळते. आणि नोकरी करणारे हे रॉ मटेरियल आहे कोणासाठी? ज्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करायची. त्यांची नावं आहेत अंबानी, अदानी. ओके. तुमचं चाललंय आपलं भेंडीची भाजी, 100चं पेट्रोल, टाक रे भावा, चालले कंपनी. तर आपण ह्या सगळ्यांनी ह्या चुका केलेल्या आहेत. पुढच्या पिढीला त्या चुका करण्याची वेळ येऊ देऊ नका. त्यासाठी स्टॉक मार्केट शिका, नीट शिका. मी एक सुंदर मल्टीबॅगर स्टॉकचा वर्कशॉप घेतला होता. छोटी प्राइस होती, चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. असे जर स्टॉक आपल्या गाठीला आपण बांधून ठेवले, ब्रेकआउट शोधले आणि ब्रेकआउट संपला की विकून टाकायचे. टेक्निकल अनालिसिस आणि ऍडव्हान्स टेक्निकल अनालिसिस जर तुम्ही मुळापासून शिकले तर तुमचे 100 स्टॉक ते किमान 2000 होते 10-12 वर्षात. कारण वरती गेल्यावर तुम्ही प्रॉफिट बुकिंग, खाली आल्यावर परत बाईंग. सो यू कॅन इन्क्रीज नंबर ऑफ स्टॉक्स. देर आर सो मेनी थिंग्स. फक्त शिक्षणाची गरज आहे. आणि मी थोडासा एक विडा उचललाय की हे सगळं मराठीमध्ये शिकवावं, प्रत्येक घराघरात पोहोचावं महाराष्ट्राच्या, आणि अफोर्डेबल किमतीमध्ये पोहोचावं. आणि जर तुम्ही माझे कंटेंट बघितले सगळ्या कोर्सेसचे, ते भारतात सगळ्यात सुंदर आहेत, भारतातले सगळ्यात इफेक्टिव्ह कंटेंट आहेत. मी वन ऑफ द असं म्हणतो, शब्द वापरतोय. कम्पेअर करा तुम्ही कुठलेही. त्याच्यामुळे थोडंसं शिकण्यावर तुमचा भर ठेवा. तर ह्या 4 करन्सीच्या पेअर आहेत. मार्केटमध्ये शिकण्यासाठी खूप मोठं भांडवल नाही लागत. तुम्हाला एकच भांडवल लागतं, ते म्हणजे इच्छाशक्ती. थोडंसं धाडसही लागतं. सिंह जंगलाचा राजा काय खूप बुद्धिमान आहे का? नाहीये तो.
कोल्हा सगळ्यात बुद्धिमान आहे, सगळ्यात शक्तिमान आहे का? हत्ती आहे सगळ्यात शक्तिमान? सिंपल कारण आहे, कारण तो धाडसी आहे. आणि नेमकं आपण हे मिळमिळीत आयुष्य जगतो, कुठलं धाडस करत नाही, काही शिकण्यासाठी, काही प्रॅक्टिस करण्यासाठी पाय उचलत नाही. ते धाडस न केल्यामुळे आपली गत झाली. थोडासा दॅट्स इट. क्रॉस करन्सी पेअर सुद्धा सुरू झाले आहेत. क्रॉस करन्सी पेअर म्हणजे काय? डॉलर रुपी, सॉरी, डॉलर युरो, युरो पाऊंड, पाऊंड येन यासारख्या क्रॉस करन्सी पेअर सुरू झाले आहेत भारतामध्ये. पण याला फारसा पाहिजे तितका प्रतिसाद किंवा लिक्विडिटी अजून नाहीये. काय असतं फंडामेंटल अनालिसिस? काय असतं करन्सी आणि कमोडिटीजचं? ही सगळी कारणं मी अख्खा एक दिवस फंडामेंटल घेणार आहे आणि 2 दिवस टेक्निकल घेणार आहे. ही सगळी कारणं, ज्या कारणांमुळे कमोडिटीजचे भाव वाढतात किंवा कमी होतात, ही सगळी कारणं, त्याला म्हणतो आपण फंडामेंटल अनालिसिस. आता इकडचे फंडामेंटल अनालिसिस थोडंसं वेगळं असतं. इथे काही रिझल्ट कंपन्यांसारखे येणार नसतात. इथे वेगळी कारणं असतात. डिमांड सप्लाय जिथे जिथे अफेक्ट होतो, ज्या ज्या गोष्टींमुळे होतो, त्या सगळ्या गोष्टींना फंडामेंटल अनालिसिस असं म्हणतात. आता क्रूड ऑइलचं एक सुंदर खूप मोठं विश्व आहे. झाकी यामानी या माणसाने भरपूर वर्ष तेलाचं राजकारण फिरवलं. गिरीश कुबेर यांची फार सुंदर नॉवेल आहे, एका तेलियाने, अमेझॉनवर मिळेल तुम्हाला. फार सुंदर लिहिलंय गिरीशजींनी, हे तेलाचं राजकारण कसं फिरतं, ओपेक वगैरे या गोष्टी. छान छान गोष्टी अशा वाचायला शिका. आपण वाचतो सकाळी त्या विनाकारणच्या बातम्या, ते फेसबुक, व्हॉट्सअप, टाइमपास, खेळखंडोबा झाला लाईफचा. त्यातनं बाहेर या. त्या सगळ्या अफूसारखी ती नशा आहे सोशल मीडिया, त्यातनं बाहेर या. सकाळपासून आपलं गुड मॉर्निंग, हॅपी बर्थडे, गेला बाजार, भावपूर्ण श्रद्धांजली सुरू असतं दिवसभर. टेक्निकल अनालिसिस मध्ये मी स्टार ट्रेडिंग पद्धत वापरतो. जगभरातले प्रो ट्रेडर हेच वापरतात. स्टार ट्रेडिंग पद्धत म्हणजे काय? जितके स्टार जास्त तितके टेक्निकल रिझन जास्त, आणि जितके स्टार जास्त तेवढा तो हाय प्रोबॅबिलिटी ट्रेड, त्याची प्रोबॅबिलिटी जास्त, त्याची सक्सेसफुल होण्याची शक्यता जास्त. मित्रांनो, स्टॉक मार्केट, कमोडिटी, करन्सी ट्रेडिंग, दिस इज अ गेम ऑफ प्रोबॅबिलिटी. And whenever you find a high probability trade, बिंदास घुस जाने का, put your house on stake. घर थोडंच जाणार आहे कुठे. स्टॉपला छोटासा असतो ना आपला, लो रिस्क हाय रिवॉर्ड ट्रेड आपण घेत असतो. ओके, आणि त्याचे रिवॉर्ड 1-2 ट्रेड जरी गोल्ड, सिल्वर, करन्सीचा तुमच्या बाजूने जर गेला ना, तुम्हाला छान पैसे मिळाले ना, तर दॅट विल ऍड लॉट मेनी नंबर ऑफ झिरोज टू युअर हॅपीनेस अँड युअर ट्रेडिंग अकाउंट. तुमचा कॉन्फिडन्स काय हाय असेल, आणि त्याचे रिवॉर्ड या 5 स्टार इतकेच गोड असतात. 5 स्टार ही जी कॅडबरी आहे एवढेच गोड असते. गरज थोडीशी हिंमत, सिंपल. आणि हे शिका. पुढच्या काळामध्ये त्याच्या गरजा खूप प्रकर्षानं समोर आलेल्या आहेत. काय केलंय मी 12, 13 आणि 14 तारखेला हा कोर्स मी कंप्लीट घेणार आहे, 10 तासाचा, 10-10.5 तासाचा. याचं टायमिंग आहे 6:30 ते 9:30, आणि 15 सप्टेंबरला आपण लाईव्ह मार्केटमध्ये शिकणार आहोत. आणि हा माझा गुगल पे नंबर आहे, किंवा तुम्हाला आणखी काही क्वेरीज असतील 5x8400352 हा नंबर माझा नोट डाऊन करा. या नंबरवरती मी तुम्हाला याबद्दल सगळी सविस्तर माहिती देईल. आणि हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ मिळणार आहेत, त्याचे नोट्स मिळणार आहेत, माझा लाईफ टाईम सपोर्ट असतो, आणि माझे जे ट्रेडर ग्रुप आहेत त्या ग्रुपला मेंबरशिप मिळणार आहे. सो यू बिकम अ पार्ट ऑफ मॅक्स कॅपिटल फॅमिली. लर्न दिस. दिस इज दी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. आणि एंड टू एंड जर स्टॉक मार्केट शिकायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही काय केलं पाहिजे? आता हे थोडंसं सिलेबस आहे याचा. बेसिक घेणार आहोत आपण, रेग्युलेटर वगैरे याचे सगळे, लॉट, मार्जिन, कॅपिटल, टेक्निकल, कॅन्डलस्टिक. टेक्निकलचे माझे 6 पिलर्स आहेत: प्राइस पॅटर्न्स, व्हॉल्यूम, मोमेंटम, व्हॉलॅटिलिटी अँड मार्केट सेंटिमेंट्स. हे 6 पिलर्स
आणि त्याचे कित्येक स्टार, ही जितके नंबर ऑफ स्टार आपले कलेक्ट होतील त्यात इंट्राडे स्ट्रॅटेजी सुद्धा देणार आहे मी या कोर्समध्ये. त्याच्यानंतर पोझिशनल स्विंग ट्रेड. स्विंग ट्रेड म्हणजे काय, जो 8 दिवस चालतो. आणि स्विंग ट्रेड पोझिशनल म्हणजे काय, जो काही आठवडे चालतो. जितकं तुम्ही मोठी पोझिशन घ्याल तितका प्रॉफिट मार्जिन किंवा पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट ROI हे जास्त असणार आहे. ओके, तर तीनही गोष्टींमध्ये काम करायचं. सकाळी 9:15 स्टॉक किंवा इक्विटी उघडतं, रात्री 11:30 कमोडिटी बंद होतं, 5 वाजेपर्यंत करन्सी असतं. सारे मार्केट में हाथ धो लेने का, एक प्रो ट्रेडर बनने का. पर जहां अच्छा ट्रेड नहीं मिला, नो ट्रेड, शांत बसायचं, गप्प बसायचं. पण प्रॉब्लेम काय, यस काहीतरी याच्यामध्ये जादू आहे मला असं वाटतं. ते माणसाला ओढतं आतमध्ये, तो ओढले जाऊ नका या रिंगणामध्ये. चांगला ट्रेड मिळाला तरच करायचा, डिसिप्लिन ट्रेडर व्हा. मी काय केलंय, कम्प्लीट एक कॉम्बो पॅक तयार केलाय. ज्यांना एंड टू एंड स्टॉक मार्केट शिकायचंय त्या सगळ्यांसाठी पहिला हा कोर्स आहे, स्टॉक मार्केट फंडामेंटल्स, टेक्निकल, ऍडव्हान्स टेक्निकल, इंट्राडे, फ्युचर ऑप्शन ट्रेडिंग, आणि 6वा कोर्स आहे आता जो संपायचा. हे 5 कोर्स होऊन गेलेले आहेत आणि याचं ऑनलाईन कंटेंट उपलब्ध आहे. ऑनलाईन याचा अर्थ व्हिडिओ. काय काय मिळणार याच्यामध्ये, व्हिडिओज आहेत, नोट्स आहेत, लाईफ टाईम सपोर्ट आहे आणि मेंबरशिप आहे. आणि 7वा कोर्स द सिक्रेट्स ऑफ मल्टीबॅगर स्टॉक्स हा कम्प्लिटली फ्री आहे. हा ऍब्सोल्युटली मी फ्री देतोय. इन्व्हेस्ट ऑन युअर एज्युकेशन. आणि नोकरी करतोय म्हणून तुम्हाला काही म्हणजे त्यात इन्व्हॉल्व्ह होण्याची गरज नाही. तुम्ही स्विंग ट्रेड आणि पोझिशनल ट्रेड करून छान ट्रेड घेऊ शकता, फक्त ब्रेकआउट. आणि मी ते खूप ऍडव्हान्स लेवलला घेऊन गेलोय सगळ्या गोष्टी. म्हणजे मार्केटमध्ये जे शिकवतात ना, स्टोकॅस्टिक, MACD, ब्ला ब्ला ब्ला, VWAP वगैरे काय जे असेल ते सगळं बाद केलं मी कधीच. आय हॅव व्हेरी पॉवरफुल सिलेबस फॉर ईच अँड एव्हरी प्रोडक्ट. ओके, फ्युचर बद्दल मी बोललोय. कॉल्स आणि पुट्स ऑप्शन मध्ये आपण घेणार असतो. कॉल्स केव्हा घेतो आपण, जेव्हा आपल्याला मोठं बुलिश मोमेंट अपेक्षित असतं तेव्हा आपण कॉल घेतो. पुट केव्हा घेतो, जेव्हा आपल्याला मंदी 3 स्टार 4 स्टार बेरिश सिग्नल मिळाला तर आपण पुट घेतो. आता हा गोल्डचा कॉन्ट्रॅक्ट आहे. एक कॉन्ट्रॅक्ट नीट समजावून घ्या. 1 किलोचा लॉट आहे, 10 ग्रॅमचं कोटेशन आहे. ओके, डिलिव्हरी डेट वगैरे हे सगळं लिहिलंय. त्यावेळेसची मार्जिन येते, कमी आहेत मार्जिन, आता वाढलेत, मार्जिन जास्त द्यावं लागतात. 30,500 होत त्यावेळेस गो. ओके, एक पॉईंट जरी वाढला 200 रुपये, समजा 200 पॉईंट, टोटल प्रॉफिट किती होईल तुमचा, गुणिले 100. टेंडर पिरियड, मार्जिन किती भरायचं, कसं भरायचं, डिलिव्हरी लॉजिक कंपल्सरी. एकदा तुम्ही डिलिव्हरी टेंडर पिरियड मध्ये गेले तुम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत सगळं डिलिव्हरी घ्यावीच लागते. क्रूड ऑइलचं सगळं राजकारण ओपेक या संघटनेभोवती फिरतं. ओपेक म्हणजे काय सांगतोय, ओपेक काय, ही 3 प्रकारचे ऑइल आहेत, WTI ऑइल, ब्रेंट क्रूड ऑइल आणि मिडल ईस्ट ऑइल. आणि आपण सगळं एक बऱ्यापैकी आपला भारताचा जो हिस्सा आहे तो हार्ड ऑइल, हार्ड क्रूड असं म्हणतात त्याला. हार्ड क्रूड आपलं मिडल ईस्ट मधनं येतं. इराण मधलं बऱ्यापैकी आपला इम्पोर्ट आहे. त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ओके, याला स्वीट क्रूड असे म्हणतात, याला WTI ला. ह्या सगळ्या ओपेक कंट्रीज आहेत आणि ओपेकचा हा लॉंग फॉर्म आहे, ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज, ओपेक. आणि हे सगळं जगाचं राजकारण फिरवतं. ओपेक, नॉन ओपेक, US. हे त्यांचे साठे आहेत, किती किती त्यांच्यामध्ये आहे. ओपेक आणि नॉन ओपेक, हे ब्लू कलर मध्ये जे दिसतं हे ओपेक कंट्रीज आहेत आणि हे नॉन ओपेक. ओके, त्यांचं प्रोडक्शन. ऑइल रिझर्व्ह किती म्हणजे कुठल्या कुठल्या कंट्रीमध्ये किती आहे. व्हेनेझुएला या कंट्रीचं जर तुम्ही बघितलं, फार मोठा रिझर्व्ह व्हेनेझुएलाकडे आहे, सगळ्या 24% काहीतरी. त्या देशाची अवस्था अत्यंत भिकाऱ्यासारखी झाली. का, कारण युएसने त्यांना इतकं म्हणजे त्यांच्यावरती इतके निर्बंध लादलेत की ते इन्फ्लेशन रेट काही हजारो टक्के. म्हणजे तुम्हाला ब्रेड जरी विकत घ्यायचं झालं तरी अगदी पिशवी भरून पैसे न्यावं लागतात. ही अवस्था आहे व्हेनेझुएला. आणि व्हेनेझुएला इज ऑल्सो फेमस फॉर मिस वर्ल्ड अँड द मिस वर्ल्ड टुनाइट इज, असे आपण काहीतरी ऐकतो ना टीव्हीवरती,
Miss Universe, Miss World. So Venezuela is famous for that, and crude oil. Okay. मिडस्ट्रीम, अपस्ट्रीम असे 3 प्रकारचे इंडस्ट्री आहेत क्रूड ऑइलच्या. बनाने वाले, एक्सप्लोरेशन, एक्सट्रॅक्शन करणारे, अपस्ट्रीम इंडस्ट्री. रिलायन्स इंडस्ट्रीज ही काय, दे आर अपस्ट्रीम इंडस्ट्री. ONGC, गेल, केन ऑइल. मिडस्ट्रीम म्हणजे काय, हे वाहतूक करणारे आणि हे विकणारे ऑइल मार्केटिंग कंपनीज. BPCL, इंडियन ऑइल, दिस आर ऑल. क्रूडचे जर भाव वाढले, यांना फायदा होतो, यांना तोटा होतो, आणि उलट झालं तर वाईस वर्सा. सो दिस इज ब्रीफ अबाउट क्रूड ऑइल. आय लव्ह क्रूड ऑइल, आय लव्ह गोल्ड, आय लव्ह सिल्वर. 3 कमोडिटीज. आणि आय लव्ह 4th कमोडिटी, दॅट इज अ करन्सी पेअर, डॉलर रुपी. ब्रेकआउट मिला तो करने का, सब तरफ हात धोने का. बँक निफ्टी सकाळी दुपारी काही कॅश मध्ये घ्या, ब्रेकआउट मध्ये घ्या, काही मल्टीबॅगर मध्ये टाका पोर्शन, काही थोडंसं इंट्राडे करा. मोठा पोर्शन आपला मल्टीबॅगर मध्ये टाकायचा असतो आणि 30-40% आपलं ट्रेडिंग मधनं उत्पन्न आलं पाहिजे. राधाकृष्ण दमानी यांना कोणतरी फार सुंदर प्रश्न विचारला होता आता काहीतरी. त्यांनी सांगितलं होतं की माझं 95% होल्डिंग हे स्टॉक्स मध्ये, चांगल्या स्टॉक्स मध्ये, आणि माझं 5% उत्पन्न हे फक्त ट्रेडिंग मधनं येतं. हा, पण ते 95% मी जे पैसे टाकतो ते 5%तनं आलेला नफा तिकडे टाकतो. म्हणजे 5%तनं जे मला पैसे येतात कुठून, 95% मी जे होल्डिंग करतो ते होल्डिंग कुठून येतं, 5% मी जे ट्रेडिंग करतो त्यातला आलेला नफा मी त्या 95% मध्ये टाकतो. आणखी ते डीमार्टचे पण मालक आहेत ना, त्यांना भरपूर ठिकाणावरून पैसे येतात. प्रत्येकाने सुरुवात अशीच केलेली आहे. तुम्ही सुद्धा काय, किमान आपल्या गल्लीतले राकेश झुंझुनवाला तर व्हा, आपल्या शहरातले तर व्हा. शिकण्याचा प्रवास सुरू करा. आणि हे फार मी सिंपल दिलंय तुम्हाला. सो आय एम डन फॉर द डे. थँक यू सो मच फॉर बिंग विथ मी.